नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की योगिनी माता येणार म्हणून घरामध्ये आवरावर चालू असते. सगळ्यांची आवरावर करून होते आणि जयश्री तोंड पाडून बसलेली असते. माधव म्हणतो, अगं चेहरा जरा तरी हसरा ठेव. जयश्री म्हणते, तुम्हाला काय जातं बोलायला? तुम्ही तर इझिली बोलू शकता चेहरा हसरा ठेव. आणि तुम्हाला चांगलंच माहिती मला का आणि कसली भीती वाटते ते. मला टेन्शनमुळे ऍसिडिटी झालीये. माधव म्हणतो, अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, घाबरायची काहीही गरज नाहीये. अगं माझी आत्या येते ना आणि आपल्याला भेटायसाठी येते. शांत हो जरा, आता कधी पण येतील ते. आणि चेहऱ्यावर जरा स्माइल ठेव. माधव बाहेर निघून जातो. जयश्री म्हणते, आता ती आल्यावर काय होईल काय माहिती. जयश्री सोफ्यावरचं कव्हर नीट टाकायला विसरून जाते. ती पुन्हा दुसऱ्या कामाला निघून जाते. थोड्या वेळाने योगिनी माता येतात आणि सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिलेले असतात. योगिनी माताची गाडी तिथे येते. त्या गाडीतून खाली उतरतात. त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. सगळेजण पुढे येतात. जयश्री त्यांना ओवाळते आणि सगळेजण त्यांच्या अंगावरती फुलं टाकतात. वसुंधरा पुढे येते आणि योगिनी माताच्या पायावरती पाणी टाकते. जयश्री योगिनीला घाबरत असते. ती काही पुढे यायला तयार नसते. वसुंधरा तिला ओवाळते आणि आतमध्ये तिला सगळेजण घेतात. तिच्यावरती फुलांचा वर्षाव करतात. थोड्या वेळाने योगिनी माता आतमध्ये येते आणि सोफ्यावर बसते. सगळेजण योगिनी माताच्या पाया पडतात. जयश्री पाया पडायला सुद्धा तयार नसते. माधव तिला मोठे डोळे दाखवतो आणि पाया पडायला सांगतो. जयश्री रागारागाने योगिनीच्या पाया पडते. योगिनी विचारते, जयश्री कशी आहेस तू? जयश्री थरथर कापत असते. ती म्हणते, ठीक आहे. तिच्या तोंडातून शब्द सुद्धा बाहेर पडत नसतो. योगिनी विचारते, तसं दिसत नाहीये चेहऱ्यावर. चेहरा तर तुझा पूर्वीसारखाच आहे, कायम एरंडेल पिल्यासारखा. काय ग जयश्री, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किती वाढल्या आहेत, पण समजूतदारपणा अजिबात आलेला नाहीये. आपल्याकडे एक छोटीशी रीत असते ग, घरी आलं पाहुणं की त्याला पाणी पाजायचं असतं. वसुंधरा धावत आतमध्ये जाते आणि पाणी घेऊन येते. वसुंधरा पाणी द्यायला जाते. योगिनी म्हणते, मी फक्त घरच्या सुनेच्या हातूनच पाणी घेते. जयश्री सांगते की ही आकाशची दुसरी बायको आहे. ती पण घरची सूनच आहे. योगिनी म्हणते, हो का? आणि मग तू कोण आहेस? घरची सून आहे. आणि तू घरची सून नाहीये का? तुझा स्वभाव गेलेला नाहीये स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा. श्री, एक लक्षात ठेवायचं, तू जरी सासू झालीस ना तरी सुनेची जबाबदारी तुझ्यावरच आहे. त्याची काय रीत आहे? माझ्यासाठी तूच या घरची सून आहेस. पाणी घेऊन ये. जयश्री पाणी घेऊन येते. योगिनी ते पाणी निरखून बघते. माधव विचारतो, काय झाले गुरुमाता? योगिनी म्हणते, अशुद्ध आहे हे पाणी. शुद्ध पाणी देता येत नाही तुला? श्री म्हणते, शुद्ध पाणी आहे आणि आम्ही सगळे हेच पितो. योगिनी म्हणते, म्हणजे ते शुद्ध असेल असं नाहीये ना? वर्षानुवर्ष तपश्चर्या केलीये. माणसाचे डोळे बघून ना त्याचं मन वाचू शकते. मनच अशुद्ध आहे, मग पाणी पण अशुद्धच असणार. तुझ्यासाठी शांती करायची जास्त गरज आहे. असं म्हणून योगिनी ग्लास जमिनीवरती फोडून टाकते. योगिनी वसुंधराला पुढे बोलवते. वसुंधरा पुढे येते आणि आपल्या हातातलं पाणी योगिनीला देते. योगिनी पटकन ते पाणी पिऊन घेते. तर रात्री योगिनी रूम मध्ये येते. माधव आणि जयश्री यांनी रूम रेडी करून ठेवलेली असते. माधव म्हणतो, आराम करा तुम्ही, आम्ही येतो. योगिनी विचारते, का? माझं स्वागत करून तू दमलास का काय? माझ्यासाठी काही करायला लागू नये म्हणून तू मला विश्राम करायला सांगतोयस? माधव म्हणतो, तुम्ही प्रवास केलाय म्हणून म्हटलं. योगिनी मागे वळून बघते. योगिनी माधवला म्हणते, माधव, स्वार्थ आणि परमार्थ तुला जरी कळत नसला ना तरी मला चांगलाच कळतो. मला चांगलंच कळतं कोण कधी कशासाठी आणि कुठे बोलतं ते व्यवस्थित कळतं. आणि स्पेशली माणसाचा स्वार्थ मला लगेच ओळखता येतो. माधव म्हणतो, माफ करा पण खरंच तसं काही नाहीये. तुम्ही सांगा, मी ते सगळं करायला तयार आहे. योगिनी म्हणते, ही जयश्री. माधव म्हणतो, हो ती पण सगळं करायला तयार आहे. तुम्ही आल्याचा आनंद येईल तिला इतका झालाय ना. जयश्री, चेहऱ्यावरचा आनंद दाखव. योगिनी म्हणते, दिसतंय चेहऱ्यावर तिच्या बरोबर दिसतंय किती आनंद झालाय तो. माधव म्हणतो, मी येऊ का आता? योगिनी म्हणते, जातो. जयश्री जात असतात. योगिनी म्हणते, जयश्री तू थांब, मी याला जायला सांगितलंय. नाही जायला सांगितलंय, तू इथेच थांबायचं. जयश्री खूप घाबरते. माधव तिथून निघून जातो. तनया हे सगळं लपून ऐकत असते, चोरून ऐकत असते. जसं माधव बाहेर येतो तसं तनया पटकन पळून जाते. माधव निघून गेल्यावरती तनया पुन्हा चोरून ऐकायचा प्रयत्न करते. तर इकडे योगिनी जयश्रीकडे बघत असते. जयश्री थरथर कापते. ती म्हणते, काय झाले, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? योगिनी म्हणते, बघतेय म्हणजे, अगं इतकी वर्ष झाले तुला अपमान सहन करण्याची ताकदच आली नाहीये का? मी 4 चौघामध्ये तुझा एवढा अपमान केलाय, त्याचा राग स्पष्टपणे तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. अजूनही तुला फक्त मान सन्मान मिळवण्याची हौस दिसते. तुझ्या डोळ्यात ना संयमपणा ना विनयशीलता दिसणार म्हणा. मनातच नाही तर चेहऱ्यावर कसं दिसणार? ठीक आहे असो. पण काय ग जयश्री, तुला ते दिवस आठवतात का?
तुझं लग्न झालं होतं, तू नवी नवरी बनून या घरामध्ये आली होतीस, तेव्हा तू मला इतकी साधी भोळी वाटली होतीस ना, पण तू तर अत्यंत आतल्या गाठीशी निघालीस. तेव्हा तू माझ्या भाच्याचे माझ्या विरुद्ध कान भरले होतेस. तू इतक्या चहाड्या केल्या होत्यास, माधवचे कान भरले होतेस. माधवच्या मनात माझ्याबद्दल काही विष पेरण्याआधी मला सगळं कळलं होतं आणि तेव्हाच मी पुढचा धोका ओळखून घर सोडलं होतं, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. पण मी हे घर सोडल्याच्या नंतर ध्यान धारणा केली, मनोबल वाढवलं, तपश्चर्या केली. पण तुला मात्र इथे मी नसल्यामुळे रान मोकळं मिळालं असेल ना, हो ना? पण काय ग जयश्री, तू या घराची, या कुटुंबाची चांगली सून म्हणून कधीच होऊ शकली नाहीस ना. वरवर दिखावा नुसता. मला खात्री आहे तुझ्या कर्मामुळे तुझ्या सुनाही तुला तशाच मिळाल्या असतील. जयश्री म्हणते, आत्याबाई हे बघा. योगिनी म्हणते, गुरुमाता, गुरुमाता म्हणायचं मला. जयश्री म्हणते, सॉरी. योगिनी म्हणते, अख्खं जग मला गुरुमाता म्हणून ओळखतं, तू काही वेगळी नाहीयेस, मला गुरुमाता म्हण. जयश्री म्हणते, बरं गुरुमाता, पण एक लक्षात ठेवा, अहो माझी मुलं काही लहान राहिलेली नाहीयेत, ते सुद्धा संसाराला लागलेत. सुना पण खूप चांगल्या मिळालेत. कर्म वगैरे असं काही नसतं. आता वसुंधराचं उदाहरण घ्या ना तुम्ही, ती खूप चांगली आहे, मुलांचं सगळं करते, माझी सेवा करते. आता समजा माझे कर्म वाईट असले असते तर तिच्यासारखी चांगली सून मला मिळाली असती का? तुम्ही विचार करा, मी येते. जयश्री तिकडून पळ काढते. तनया पटकन लपून बसते. इकडे योगिनी म्हणते, म्हणजे या वसुंधरामुळे अहंकार वाढलाय, आता वेळीच हा अहंकार तोडायला हवा. जाग, वसुंधराला बोलवून आण. तिथली एक शिष्या जाते आणि वसुंधराला बोलवायला जाते. तर इकडे वसुंधरा, आकाश मुलांसोबत गप्पा मारत असतात. ते दोघेही मुलांना सांगत असतात की आता गुरुमाता घरी आल्यात, कसं वागायचं, कसं काय करायचं हे सगळं सांगत असतात. वसुंधरा सांगते, हे बघा मुलांनो, अजिबात घाबरायचं नाहीये तुम्ही. काय ना, त्या आत्या आल्यात ना घरी, त्या खरं तर तुमच्या पणजी आजी आहेत. त्यांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी मेडिटेशन केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे पॉवर आलीये. तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांनी तुम्हाला परवानगी दिली की तुम्ही पण मेडिटेशन करा आणि तुम्हाला पण छान वाटेल. तेवढ्यात तिथे गुरुमाताची शिष्या येते. ती सांगते की वसुंधराताई, तुम्हाला गुरुमातांनी बोलवलंय. तर इकडे जयश्री डायनिंग टेबलवरती पाणी पीत बसलेली असते आणि तनया तिथे येते. जयश्री विचारते, आता तुला काय झालंय? तनया म्हणते, आई तुम्ही त्यांच्यासमोर असं का म्हणालात की वसुंधरा खूप चांगली सून आहे, तुम्ही माझं नाव का घेतलं नाही? जयश्री विचारते, तू काय चोरून ऐकत होतीस का? तनया म्हणते, नाही नाही, मी तिकडून चालले होते ना, मग तेव्हा कानावरून पडलं. जयश्री म्हणते, मी मुद्दाम तिचं नाव घेतलं. त्या गुरुमाताने माझा अपमान केला. तिला अजून हे माहिती नाहीये की मी पूर्वीची जयश्री राहिलेली नाहीये. कुठलं प्याद कधी आणि कसं पुढे करायचं हे मला बरोबर माहितीये. त्याचमुळे मी वसुंधरेचं नाव घेतलं. हे बघ तनया, मला आयडिया आहे. म्हणजे मी जिचं नाव घेईल ना, तिची परीक्षा घेण्यासाठी ती गुरुमाता कुठल्याही थराला जाईल. आता बघू ना, वसुंधरा या परीक्षेमध्ये पास होते का ना सासूचं नाक कापते ते. तनया विचारते, पण ती नापास झाली आणि तुमचं नाक कापलं तर? जयश्री म्हणते, तसं जर झालं ना तर आयुष्यभर वसुंधराच्या मनात खंत राहील आणि यामुळे तिला ऐकवण्याची एकही संधी मी अशी काही सोडणार नाही. त्यानंतर तिची मी अशी अवस्था करेल ना की आयुष्यभर माझ्या पायाशी बसून राहील. ती डोळे वर करून सुद्धा माझ्याकडे बघू शकणार नाही. तनया म्हणते, कसली भारी आयडिया आहे. पण अहो आई, जर ती पास झाली तर? जयश्री म्हणते, मग माझंच कौतुक होईल ना. गुरुमातेला मान्य करावं लागेल की माझी माणसांची पारख अगदी योग्य आहे. अगं ही गुरुमाता निघून जाईल 4 दिवसात, पण जाताना मान खाली घालून जाईल. ही निघाली माझी शुद्धी करायला. तनया म्हणते, वा वा, क्या बात है, मानलं तुम्हाला आई. म्हणजे तुम्ही एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. पण आई, अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. त्या गुरुमाता समोर वसुंधराची अशी काही वाट लावते ना मी, त्यामुळे तुम्हाला जे हवंय तेच होईल. त्या दोघी एकमेकींना गुड नाईट म्हणतात आणि जयश्री झोपायला निघून जाते. तनया वर बघते तर वसुंधरा खाली येताना दिसते. तनया पटकन लपून बसते आणि वसुंधरा खाली येते. वसुंधरा गुरुमाताला भेटण्यासाठी रूम मध्ये जाते आणि तनया तिच्या मागे मागे जाते. ती लपून सगळं ऐकण्याचा प्रयत्न करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.